हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन काश्मीर सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजपासून आपण काश्मीर सिरीज सुरू करणार आहोत. श्रीनगर एअरपोर्टवर पोहोचल्यावर मुख्य म्हणजे कळालेली गोष्ट ती म्हणजे प्रीपेड सिम कार्ड इथे चालत नाही. काश्मीरमध्ये फक्त पोस्टपेड सिम कार्ड काम करण्याची परमिशन आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे राज्याबाहेरील प्रीपेड सिम कार्ड इथे काम करत नाहीत. सिम कार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा नियम फक्त टुरिस्टसाठी नसून स्थानिकांसाठी सुद्धा आहे. श्रीनगर एअरपोर्टवरून आम्ही स्थानिक कार 12 दिवसांसाठी बुक केली होती. त्यामुळे ड्रायव्हर आमची वाट बघत होता. आम्हाला हॉटेल उशिरा मिळणार होतं. मग त्याने तोपर्यंत नेहमीच्या आयटेनरीत नसलेलं ठिकाण आम्हाला सजेस्ट केलं व तो आम्हाला घेऊन तिकडे निघाला. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. स्वच्छ आणि मंत्रमुग्ध करणारा शांत आणि अप्रतिम अनुभव घेण्यासाठी आम्ही निघालो दूधपत्रीच्या दिशेने. काश्मीरमध्ये बऱ्याच मूवीजचं शूटिंग झालेलं आहे. आत्ता जाताना राजी मूवीमध्ये भारत पाकिस्तान बॉर्डर दाखवण्यात आली आहे. तीच ही जागा. दूधपत्रीला येण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचे विमानतळ श्रीनगर आहे. एअरपोर्टपासून 42 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. कारण यायला 1 तास लागतो. आणि इथे तुम्हाला पहिल्यांदा बडगाम या ठिकाणी जावं लागतं आणि तिथून तुम्हाला दूधपत्रीकडे नेतात. वाटेने काश्मीरचं सौंदर्य बघत बघत आम्ही येऊन पोचलो दूधपत्रीच्या पहाडांवर. इथे ही जागा फारशी कुणाला माहीत नसल्यामुळे अजून इथे तेवढी गर्दी नाही. दूधपत्रीचे 4 पॉईंट्स आहेत जे तुम्ही चालत जाऊनही बघू शकता. पण गाईड आपल्याला चांगली माहिती देतात. शिवाय 5 ते 6 किलोमीटर वरखाली रस्ते असल्यामुळे तुम्ही घोड्याने जाणे प्रिफर करावे. त्यामुळे आम्ही घोडा प्रिफर केला. घोड्याचा इथे रेट 2500 पर पर्सन असा आहे. पण तुम्ही बार्गेन केल्यानंतर तुम्हाला 800 ते 500 रुपये इथपर्यंतसुद्धा घोडा मिळू शकतो. आम्हाला 800 रुपये पर पर्सनने आम्ही घोडा हायर केला. दूधपत्री येथे कायमस्वरूपी वस्ती नाही. कारण हिवाळ्यात इथे प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यामुळे इथे फक्त उन्हाळ्यात बडगामच्या मैदानात मेंढ्या चरण्यासाठी आणल्या जातात. 6 महिने दूधपत्री येथे ते राहतात. त्यामुळे मेंढ्या, घोडे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त या व्यवसायामुळेच होतो. वाटेत एखाद्या पॉईंटवर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही कितीही वेळ थांबू शकता. तसेच इथे कुठल्या पॉईंटला छान फोटो येतात हे तुम्हाला ते सजेस्ट करतात. आणि घोड्यावर 1-1.5 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो दूधपत्रीला. दूधपत्री म्हणजे व्हॅली ऑफ मिल्क. असं म्हणतात की काश्मीरचे प्रसिद्ध संत शेख यांनी येथे प्रार्थना केली होती आणि या सुंदर डोंगरावर त्यांनी पाण्याच्या शोधार्थ आपली काठी इथे वाजवली आणि पाणी शोधले. पण दूधच बाहेर यायला लागले. पण ते म्हणाले की या दुधाचा उपयोग तर पाण्यासारखा होऊ शकत नाही. त्यामुळे या दुधाला पाण्यात बदलण्याची विनंती केली आणि ते पाण्यात बदलले गेले. डोंगरामधून जोराने पाणी खडकावर पडून त्याचा दुधासारखा पांढरा रंग होतो. त्यामुळे हे चंदेरी चमकणारे सुंदर झरे त्याचे सौंदर्य वाढवतात आणि सुंदर अशी लँडस्केप तयार झालेली आहे. सुंदर दुधासारखे चंदेरी दिसणारं पाणी इथल्या लोकांसाठी वर्षभर असतं. दूधपत्री हे अप्रतिम ठिकाण बघून आम्ही परतीच्या वळणाला निघालो. परतीच्या वळणावर अगदी माफक दरात चविष्ट मक्के रोटी आणि हाक नावाचं साग आणि गरमागरम काव्हाटी प्यायला विसरू नका. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.